इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभेमध्ये मंजूर केलेले ठराव हे नंतर प्रशासनातील अधिकारी बदलतात असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केलाय। महापौरांना आता अधिकारच राहिले नाहीत, हे अधिकार प्रशासनाने काढून घेतले आहेत का असा सवाल विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी उपस्थित केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आज या ठिकाणी जी महासभा आयोजित करण्यात आली होती, मुळात या विषय पत्रिकेवर मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, मागच्या सभेचे ठराव या ठिकाणी अजून पूर्ण नाही। इचलकरंजी शहराचा कराधीन जो त्या ठिकाणी ठराव झालेला होता तो अजूनही या ठिकाणी झालेला नाही। गुजराती भवन या ठिकाणी जी जागा द्यायची होती तो झालेला नाही, म्हणजे प्रोसिडिंगच पूर्ण नाही। तर ठराव कशी होतील? तर सभेचे प्रमुख हे महापौर साहेब असतात। सभेत जे होणारे विषय त्याची मंजुरी असेल किंवा सभागृहात जे मिनिट्स लिहिले जातात त्याच्या संदर्भातला ठराव करण्याचा अधिकार हा महापौर साहेबांचा। परंतु या ठिकाणी बघितल्यानंतर सभागृहात एक ठरतं आहे आणि नंतर ठराव वेगळा होतो। उदाहरणार्थ सुळकुळ पाणी योजनेवर आम्ही मान्यता दिली होती, परंतु त्याच्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे की इतर शासनाकडे इतर योजनेसाठी देखील पाठपुरावा करावा। म्हणजे महापौर साहेबांचे अधिकार या ठिकाणी बळकावण्याचा प्रयत्न या महापालिकेमध्ये सुरू आहे। महापौर साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला, त्यांनी केलेल्या ठरावाला या ठिकाणी केराची टोपली दाखवली जाते, हे मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं। महापौरांनी या संदर्भात जागृत राहिलं पाहिजे। सभागृहामध्ये जे विषय मंजूर होतात, सभागृहामध्ये जे धोरण ठरवलं जातं 71 नगरसेवकांच्या वतीनं, त्या धोरणाशी महापौर साहेबांनी ठाम राहावं अशी माझी त्यांना विनंती असेल। महापौर या ठिकाणी आपल्या साळुंके वहिनी ज्या शिक्षण समितीच्या सभापती आहेत, त्यांनी प्रशासनाने या ठिकाणी उत्तर द्यावं अशी सभागृहामध्ये विनंती केली होती। अशी काय घटना घडली पुन्हा की आयुक्त मॅडम आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी वाद झाल्याचं आम्हाला निदर्शनास आलं, परंतु सभेचे प्रमुख हे महापौर साहेब आहेत, त्यांनी एखाद्या सदस्यांना, आणि या तर आपल्या शिक्षण समितीचे सभापती आहेत, असं जर प्रशासनातले अधिकारी, प्रमुख अधिकारी जर बोलत असतील तर जागच्या जागी महापौर साहेबांनी थांबवणं अपेक्षित होतं आणि सगळ्या सदस्यांचा मान सन्मान हा राखला पाहिजे, हे महापौर साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे। अन्यथा या नगरसेवकांना, सभापतींना, आपल्या इतर सदस्यांना, ज्येष्ठ नगरसेवकांना या ठिकाणी अशी जर वागणूक दिली गेली तरी अतिशय निंदनीय आणि चुकीचं आहे।